डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर, AICTE नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त तसेच MSBT मुंबईशी संलग्न पॉलिटेक्निक. शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, वायफाय इंटरनेट सुविधा आणि सुसज्ज कम्प्युटर सेंटर. सर्व उपकरणांसह अद्ययावत लॅबोरेटरीज तसेच LCD प्रोजेक्टर युक्त क्लासरूम्स. अनुभवी व तज्ञ स्टाफचे मार्गदर्शन. रेफरन्स बुक सह परिपूर्ण ग्रंथालय. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर. शक्तीपीठ महामार्ग सर्वे रद्द करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील शहरातल्या 5 रस्त्यांची कामं अद्यापही अपूर्णच. महापालिका प्रशासन आणि ठेकेदार कंपनीनं 31 मे पर्यंत कामं पूर्ण करण्याचं दिलं होतं आश्वासन. कोल्हापूर शहरातील नालेसफाईचं काम 90% पूर्ण. 8087 टन गाळाचा उठाव. राधानगरी तालुक्यातील तळगावच्या हद्दीतून बॉक्साईट सदृश्य गौण खनिजाची वाहतूक करणारे 3 ट्रक जप्त. 10 लाखाच्या दंडाची जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि राधानगरी महसूल विभागाची कारवाई. बॉक्साईट गौण खनिजाची लूट सुरू असल्याचं समोर. आणि IGM रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रेखा पारधी यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. पारधी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टरांची चौकशी करण्याची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मागणी.